हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आपण आज बनवणार आहे भजी, ती सुद्धा बिना बेसनच्या मदतीने. आपण आज गव्हाच्या पिठाचा आणि ज्वारीच्या पिठाचा वापर करून आपण ही स्वादिष्ट भजी बनवणार आहे. ते तुमच्यासाठीही खूप चांगलं आहे आणि तुम्ही रेग्युलर मुलांसाठीही बनवू शकता. ते हेल्दी सुद्धा आहे आणि ते खाण्यात तुम्हालाही प्रोटीन भेटेल. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा. मी पहिलं बटाटा छान खिसून घेतला आहे. त्याच्यामध्ये मी कांदा मिरची टाकली आहे. कांदा मिरची अँड जिरा. तर आपण आता हे मिक्स पीठ केलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये शेअर करायचं. आणि त्याच्यानंतर आपण टाकायची चवीनुसार हळद आणि चवीनुसार मॅगी मसाला. म्हणजे मॅगी मसाल्याची टेस्ट अलगच येते. तर आपण हे पीठ चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. आणि तुम्ही न पाणी टाकता आधी पीठ चांगलं मळून घ्यायचं, कारण की बटाट्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं. त्याच्यामुळं आपण चांगलं पहिलं मॅश करायचं, नंतर आपण पाणी ॲड करायचं. जर आपल्या सोयीनुसार आपण पाणी ॲड करू शकतो. आता तुम्ही बघू शकता हे पीठ मी खूप छान पद्धतीने मॅश करून घेतलं आहे. कोणी बोलणार नाही की मी ह्याचा न बेसन यूज करता हे पीठ मी तयार केलं आहे. तर पुढची प्रोसेस बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलवर लास्टपर्यंत अपडेट राहा. तिथं आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. आता तेल गरम होतं आणि पीठ सुद्धा आपल्याला 10 ते 5 मिनिटं चांगलं मुरून ठेवायचं आहे. तर त्याच्यामुळे पीठ चांगलं चवी होऊ शकतं. त्याच्यामुळे तेल गरम झालं की आपण ह्यामध्ये आपण केलेलं पीठ म्हणजे आपले भजीचं पीठ हे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. तेल थोडंसं कमी वाटतंय, त्याच्यामुळे मी अजून तेल ॲड करते.